घ्या आणि शेअर करायला विसरू नका. आता काही राशींसाठी खास ज्या 7.5 मध्ये आहे. आता कुंभ राशीवर सध्या शेवटचा 7.5चा प्रभाव सुरू आहे, ज्यामुळे कामात विलंब होतो, मानसिक तणाव जाणवतो, निर्णय घेण्यात गोंधळ होतो. या समस्या तुम्हाला सतत जाणवत असतील तर या दिवशी तुम्ही शनी वज्रपंजर स्तोत्र म्हणा किंवा ते वाचा. त्याचबरोबर धान्य दान करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानलं जाते. मीन राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे. त्यांना खर्च वाढणं, आरोग्याच्या तक्रारी, मन अस्वस्थ राहणं यांसारखे त्रास जाणवतात. असं होत असेल तर शमी वृक्षाची पूजा तुम्ही आवर्जून करा आणि शनी जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही शमी वृक्षाची पूजा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपण या झाडाला 7 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात आणि त्यामुळे 7.5चे परिणाम तुमच्यावर कमी दिसू लागतील. त्यानंतर मेष राशीला सुद्धा 7.5चे परिणाम जाणवत असतील, त्यांना त्रास होत असतील तर हे त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शनी जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा शनी अमावस्येच्या दिवशी बजरंग बाणाचं वाचन करावं आणि मारुतीला शेंदूर अर्पण करावा. यामुळे तुमच्यावर 7.5चे परिणाम कमी जाणवतील. तर अशा प्रकारे शनीच्या 7.5चा, शनीच्या ढेयेचा त्रास कमी करण्यासाठी आपण हे साधे सोपे उपाय शनी जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच शनी अमावस्येच्या दिवशी करून पहा आणि हे अनुभव शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आता शनी अमावस्येला असे कोणते उपाय करावे ज्यामुळे आपला भाग्योदय होईल? तर ऊर्जा वाढवण्यासाठी या 5 प्रभावी उपायांपैकी कोणताही एक उपाय शनी अमावस्येच्या दिवशी करून पाहू शकता, ज्यामुळे तुमचे भाग्योदय होण्यास मदत मिळेल. तर या 5 उपायांपैकी पहिला उपाय आहे पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडाला शनी अमावस्येच्या दिवशी दूध आणि पाणी अर्पण करावं. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि शनिदोष दोन्ही कमी होतात, ज्यामुळे भाग्योदय होण्यास मदत मिळते. हेही जमलं नाही तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करू शकता, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होईल. याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता. शनिदेव मारुतीच्या भक्तांना त्रास देत नाहीत असं म्हणतात, म्हणूनच या दिवशी 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करावं. अगदी काहीही जमलं नाही तर शनी अमावस्येच्या दिवशी आपण ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करावा. या 5 उपायांपैकी फक्त तुम्ही एक कोणताही उपाय केला तर छायादान आवर्जून करावं. आधी सांगितलेला हा उपाय 7.5 आणि ध्येयासाठी रामबाण मानला जातोय. त्याचबरोबर शनी मंत्राचा जप करणाऱ्यांना सर्वांना भाग्योदयाची संधी मिळते असंही सांगितलं जात आहे. आता कोणतेही उपाय करायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. त्यासाठी लोखंड, तेल किंवा काळे तीळ विकत घेऊ नये. कोणाचाही अपमान करू नये. गरजू व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींना